जगातील बसलेली श्रीकृष्णाची पहिली मूर्ती आता आपल्या विरारमध्ये पाहायला मिळणार आहे। भक्तांच्या दर्शनासाठी गुजरातमधील द्वारकाधीश आता आपल्या विरारमध्ये उतरले। मंदिर पाहण्यासाठी भक्तांचा भक्तिसागर या ठिकाणी उसळलेला पाहायला मिळतोय। सध्या सगळीकडे चर्चा होत असणारे विरारमधील द्वारकाधीश मंदिर अखेर भक्तांसाठी खुलं झालं असून आपल्या लाडक्या श्रीकृष्ण भगवंताला पाहण्यासाठी विरारच्या शिर गावातील द्वारकाधीश मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असून मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी या मंदिराचा आढावा घेतलाय आणि भक्तांच्या प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी जाणून घेतल्यात। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। सध्या मी उभा आहे विरारच्या प्रसिद्ध अशा द्वारकाधीश मंदिराच्या समोर। तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात, हे जे मंदिर आहे ह्या मंदिराची प्रतिकृती म्हणजे गुजरातच्या प्रसिद्ध अशा द्वारकाधीश मंदिराची हुबेहूब प्रतिकृती विरारच्या साकारण्यात आली आहे। यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी आपण पाहू शकतो। मंदिर 26 नोव्हेंबरला उघडण्यात आलं, परंतु भक्तांची रीक बघा, युवांचा प्रतिसाद बघा, मोठ्या प्रमाणावर कुटुंब परिवारातील सदस्य, वरिष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, अतिशय भक्तिभावाने मंदिरात येत आहे। आता दुपारची वेळ आहे, वरती ऊन आहे, सूर्य आहे, परंतु या सूर्यप्रकाशात सुद्धा प्रकाश तळपत्या उन्हात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भक्त भाविक येत आहेत आणि त्यांना आपल्या लाडक्या कृष्ण देवताला बघायचं आहे। मंदिराची मूर्ती सुद्धा खास आहे। त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर पाहताय ते अतिशय आणि हुबेहूब त्याच पद्धतीने बनवण्यात आलंय ज्या पद्धतीबद्दल द्वारकाधीश मंदिर प्रसिद्ध आहे। परंतु आतली मूर्ती सुद्धा खास आहे, कारण की तुम्ही नेहमी पाहता की कृष्ण भगवान हे नेहमी बासुरी हातात घेऊन असतात, परंतु इकडचे कृष्ण भगवान हातामध्ये आशीर्वाद देतात। एका उजव्या हाताला ते आशीर्वाद देतात, कारण की कृष्णाची मूर्ती पाहून भक्तजन देतील त्यांना कृष्ण भगवानाचा आशीर्वाद मिळेल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। अजूनही रांग जी आहे ती भरपूर पार गेलेली आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक आहे आणि ही तर सुरुवात आहे। आता या मंदिराची प्रसिद्धी जशी जशी पुढे जाईल तसे मुंबई महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणावर भक्त येणार आहेत, देशभरातून भक्त येणार, कारण की सध्या हे मंदिर व्हायरल झालंय, ट्रेंडिंग आहे, प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर या मंदिराची चर्चा आहे, कारण की याचं बांधकाम खूप अतिशय उत्तमरित्या बनवलं गेलंय। मग तो गरुड स्तंभ असेल, मंदिराची प्रतिकृती नेमक्या 56 पायऱ्या असतील आणि त्यातला गाभारा असेल। आपण पूर्ण मंदिर पाहूया आणि भक्तांशी बोलूया। मंदिर मस्त वाटलं। माझं नाव जमनाबाई पार्वती केशव मोहिते, राहणार नवजीवन वालीव। हे मंदिर असं वाटलं की मी द्वारका माई पासून बी जाऊन आले, पण मला वाटलं का आता ही सगळी द्वारका माईच इथे मला परत भेटली, असं वाटलं। नाही, मूर्ती सेम अशी आहे, मी जाऊन आली तिकडे। हा, हे खूप चांगलं सगळे लोकांना इथं जवळ झालं, लई चांगलं झालं। इंदर मंदिर चांगलं झालं, गुजरातला जाण्यापेक्षा इथं मंदिर चांगलं झालं। सगळे जणी दर्शनाला येतील जवळच्या जवळ। हा।